एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. 35 प्रवासी ओरडत राहिले. ड्रायव्हरने केलं असं ज्यामुळे बसमधील सर्व महिला ओरडू लागल्या. एक अशी घटना की ज्यामुळे महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. महिलेसोबत बसच्या ड्रायव्हरने केलं असं की जे पाहून 35 प्रवासी घाबरले. बसमधल्या 35 महिला ओरडू लागल्या. बसमध्ये घडलेली ही घटना जी ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. एक विवाहित महिला तिच्या 2 मुलांना घेऊन बसमध्ये चढली आणि तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कृत्य घडलं. ही घटना इतकी भयानक होती की ज्यामुळे बसमध्ये बसलेल्या 35 महिला ओरडू लागल्या. एकच खळबळ बसमध्ये उडाली. काय झालं होतं त्या महिलेसोबत त्या बसमध्ये? चालकाने असं काय केलं की ज्यामुळे बसमधल्या 35 महिला ओरडू लागल्या? काय घडलं होतं त्या दिवशी? चला पाहूया सविस्तर रिपोर्ट. ही घटना आहे एका सामान्य गृहिणीची, एका विवाहित महिलेची, जी आपल्या 2 लहान मुलींना घेऊन ती एका बस स्टॉपवर उभी होती. तिला एका ठिकाणी अर्जंट जायचं होतं. बसची वाट पाहत बसली होती. बस मागून बस त्या बस स्टँडवर येत होत्या. काही वेळानं तिची बस आली. बसमध्ये चढताना तिला माहिती नव्हतं तिच्यासाठी हा दिवस सगळ्यात वाईट असणार आहे. नेहमीप्रमाणे ती बसमध्ये बसली. मुलांना खिडकीजवळ बसवलं आणि स्वतःही तिथंच बसली. तिच्या समोर पुढे काय वाढून ठेवलंय, काय धक्कादायक तिचा प्रकार तिच्या सोबत घडणार होता याची जराही कल्पना तिला नव्हती. 5 मिनिटांमध्ये बस सुरू झाली. बसमधील कंडक्टरने तिकीट काढायला सुरुवात केली. कंडक्टर जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा कंडक्टरने तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं. कंडक्टरने तिकीट विचारलं. तिने स्वतःचं पूर्ण आणि मुलांची हाफ तिकीट काढली. प्रवास सुरू झाला. महिलेला थोडीशी झोप येत होती. रात्री झोप न झाल्यामुळे महिलेला एक डुकली आली. ती वाहकाच्या मागच्या सीटावर बसलेली होती आणि वाहक पुढे बसलेला होता. वाहकाच्या शेजारी देखील एक महिला बसलेली होती. आता ही जे होणार होतं ज्याची कुणी कल्पनाच केली नव्हती. बसमध्ये त्या दिवशी जास्त करून महिलाच बसलेल्या होत्या. 35 महिला त्या बसमध्ये बसलेल्या होत्या आणि पुढे होणारा जो धक्कादायक प्रकार आहे ते पाहून त्या महिला सुद्धा किंचाळू लागणार होत्या. बस स्थानकावरून निघाल्यानंतर बस काहीच अंतर पुढे गेली. पुढे एक बसचा स्टॉप होता. एका छोट्याशा गावात बस थांबली. त्या थांब्यावर बसमध्ये प्रचंड गर्दी झाली. या गर्दीमध्ये 2-3 महिला बसमध्ये चढल्या. त्यांचं राहणीमान साधं वाटत होतं. एका महिलेच्या डोक्यावर पाटी होती आणि त्या पाटीमध्ये जांभूळ होते. तर एका महिलेच्या पाटीमध्ये भाजलेल्या शेंगा होत्या. आता त्या 3 महिला चढल्यानंतर त्यांनी जागेची शोधाशोध केली, पण गाडी फुल भरलेली होती. त्यामुळे जी महिला 2 मुलांसोबत चढलेली होती बसमध्ये, जी बसलेली होती, त्या महिले शेजारी थोडी जागा दिसली. म्हणून त्या 3 पैकी एका महिलेने या महिलेला विचारलं की थोडीशी जागा द्या. ती म्हणाली, अहो ताई, तुम्ही एका मुलाला मांडीवर घ्या ना, मला बसायला जागा मिळेल. पण ती महिला शांतपणे म्हणाली, मी या मुलांचं तिकीट काढलेलं आहे, त्यामुळे त्यांना सीटावर जागा मिळायलाच पाहिजे, ते ॲडजस्ट होणार नाही. असं म्हणून ती खिडकीकडे बघू लागली. जिने जागा विचारली होती त्या महिलेला या वागण्याचा थोडासा राग आला. ती म्हणाली, थोडंसं ॲडजस्ट करा, बस काय आपल्या घरची नाही आहे, थोडीशी माणुसकी दाखवा. पण असं म्हणत त्यांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला. बसमधले सगळे प्रवासी त्यांच्याकडे बघत होते. त्यांचं भांडण अक्षरशः विकोपाला गेलं आणि त्यानंतर कंडक्टर देखील तिथे आला. कंडक्टरच्या मध्यस्थीने तो वाद सोडवण्यात आला आणि त्या मुलांच्या आईला समजून सांगितलं की थोडंसं ॲडजस्ट करा. कंडक्टर म्हणले, अहो मॅडम, जरा ॲडजस्ट करा, गर्दी आहे बसमध्ये, घ्या मुलाला मांडीवर. आता ती आई ठामपणे म्हणाली, मी तिकीट काढलाय, मी का मांडीवर घेऊ, ते काय मुलं लहान नाही आहेत मांडीवर बसायला. आता वाद आणखीनच वाढला. आता वाद वाहक आणि त्या आईमध्ये सुरू झाला. पण काही वेळानंतर वाहकाला देखील समजलं की या आईने त्यांच्या मुलाचे हाफ तिकीट का होईना काढलेले आहेत. पण मग त्यानंतर त्याने रिक्वेस्ट केली. मग दुसरी महिला कशी बशी तिथेच ॲडजस्ट होऊन बसली. ती त्या आईकडे आता रागानं पाहत होती. काही वेळांनी तिथे भाजलेल्या शेंगा विकणारा एक महिला आली. त्या महिलेकडून त्या मुलांनी भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि त्या शेंगा फोडून खायला सुरुवात केली. आता लहान मुलंच ती टरपलं त्यांनी शीटाखाली टाकली, तर काही टरपलं सीटवर टाकायला सुरुवात केली, तर काही टरपले त्या शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर टाकली आणि त्यामुळे त्या महिलेचा पारा आणखीनच वाढला. आधीच त्या मुलांच्या आईसोबत त्या महिलेचा वाद झाला होता आणि या मुलांनी टरपलं टाकल्यामुळे तो वाद आणखीनच वाढला. तिने मुलांना 1-2दा दरडावलं, पुन्हा आणखी वाद वाढला.
आता 2-3 वेळा वाद होत आहे म्हणून बसमध्ये बसलेल्या त्या मुलांच्या आईकडे सगळ्या प्रवाशांचं लक्ष जात होतं. महिलांना बसमध्ये बसलेल्या महिलांना वाटायचं की मुलांची आई किती विचित्र आहे, थोडंसं ऍडजस्ट करायला काय जातंय. एक तर आधीच तिने बसून दिलं नाही आणि बसून दिलं तर आता तिचे मुलं तिच्या अंगावर टरपले टाकत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत ती महिला आता वाईट झालेली होती. ती फारच भांडकुदळबाई असं झालं होतं. प्रवास लांबचा होता आणि 2-3 वेळा भांडण झाल्यामुळे सगळ्यांना समजलं होतं ही महिला भांडकुदळ आहे. वातावरण एक विचित्र शांतता पसरलेली होती. ते 2-3 वेळा वाद झाल्यामुळे बसचा जो चालक आहे, ड्रायव्हर आहे, तो देखील आरशातून मागे पाहू लागला. वाहक जो आहे, बसचा कंडक्टर देखील आहे, तो सुद्धा तिकीट तपासणं सोडून त्या सीटच्या जवळ येऊन उभा राहिला. तो काहीच बोलत नव्हता, फक्त त्या तिच्याकडे पाहत होता. ती महिलाही त्याच्याकडे आणि खिडकीतून आळेपाळीने बघत होती. तिला हे सगळं थोडं विचित्र वाटत होतं, पण तिने दुर्लक्ष केलं. तिला माहीत नव्हतं आता जो तिच्याबरोबर प्रकार घडणार होता तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार घडणार होता. आणि ती वाद घालणारी महिला जी लोकांना वाईट वाटत होती, पण तिच्यात आता एक भयानक प्रकार तिच्यासोबत घडणार होता. काही वेळाने तिच्यासोबत वाद घालणारी महिला जी होती ती पुढच्या थांब्यावर उतरली. आता तिच्या शेजारी शीटवर जागा झालेली होती, तीच रिकामी जागा होती. सगळ्यांना धक्का देत तो वाघ त्या महिलेच्या शेजारी येऊन बसला. आता मात्र त्या महिलेच्या भीतीची लहर उमटली होती. आता इथून पुढे जे होणार होतं ते अगदी अविश्वसनीय होतं, अतिशय धक्कादायक होतं. वाहक त्या महिलेला म्हणाला, कुठून आलात तुम्ही, कुठं निघालात, भरपूर वाद करता. त्या महिलेने काहीच उत्तर दिलं नाही आणि गप्प बसणं पसंत केलं. ती रागानं खिडकीकडे बघू लागली आणि इथूनच त्या भयानक घटनेला सुरुवात होणार होती, ज्याची कल्पनाही तिने स्वप्नातही केली नव्हती. बाहेर पाऊस सुरू होता, रिमझिम वातावरण, पाऊस सुरू होता, हवेमध्ये गारवा होता. काही लोकांनी अंगावर त्या ठिकाणी स्कार्फ गुंडाळून घेतलेले होते, काही महिलांनी रुमालांनी तोंड बांधून घेतलेले होते. पण अचानक त्या महिलेला दरदरून घाम फुटू लागला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, तिचा घाम थांबत नव्हता. ती अक्षरशः पिशवीमधून टॉवेल काढून घाम पुसत होती. शेजारी बसलेला वाहक तिच्याकडे पाहत होता. तो एकटक पाहत असल्यामुळे मागील सीटवरील प्रवासी महिला देखील त्या वाहकाकडे बघत होती. तिला वाटत होतं हा इतका का पाहतोय. तिच्या शेजारी बसलेला वाहक आणि आरशातून पाहणाऱ्या चालकाला तिच्या हालचाली विचित्र वाटू लागल्या होत्या. हे नेमकं काय होतंय कुणालाच कळत नव्हतं. ती महिला जोरात किंचाळायला लागली आणि अचानक एक धक्कादायक गोष्ट घडली. ती म्हणायला लागली, अहो वाचवा, मला त्रास होतोय, मला वाचवा. आता तिचा आवाज ऐकून सगळे प्रवासी दचकले. आता एकतर वाहक तिच्या शेजारी बसलेला होता, कंडक्टर तिच्या शेजारी बसला होता, तोही घाबरला. त्याला वाटलं मी शेजारी बसलो म्हणून मी ओरडते की काय. आणि पुढच्या क्षणी ही महिला वाचवा म्हणत डायरेक्ट सीटवरून खाली कोसळली आणि जमिनीवर लोळू लागली. तिची ती भयंकर अवस्था पाहून वाहक डायरेक्ट उभा राहिला. तो प्रकार पाहून शेजारच्या 2 महिला बधावून आल्या. त्यांनी वाहकाला बाजूला सारलं, तिला उचलण्याचा प्रयत्न केला, तिला पाणी पाजलं, तिला विचारलं काय झालं ताई, काय होतंय. एका महिलेला विचारलं. आता तिने जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं. ती म्हणाली, मला रक्तदाबाचा त्रास वाढलाय, माझा बीपी खूप वाढलाय, मला खाली उतरा, प्लीज गाडी थांबवा. आता तिनं ही मागणी सुरू केली. तिने वाहक आणि चालकाकडे हात जोडून विनंती केली, साहेब गाडी थांबवा, माझा जीव जाईल, मला दवाखान्यात जावं लागेल. पण तिच्या या विनवणीचा त्यांच्यावर काही गंभीर परिणाम झाला नाही. पहा, एक तिने सुरुवातीला वाद घातला होता, त्यामुळे चालक आणि वाहक तिला गांभीर्याने घेत नव्हते. त्यांना वाटले ही नाटक करत आहे, त्यांना वाटले कोणतरी चोर भामटे असेल. पण आता चालक ओरडून म्हणाला, असं मध्येच गाडी कुठे थांबत नाही, नियमात बसत नाही. वाहक म्हणाला, पुढे घाट लागतोय, घाटात गाडी थांबणार नाही, गप्प बसा. आणि एका आईचा जीव जात होता, रक्तदाब प्रचंड वाढलेला होता. दुसरीकडे चालक आणि वाहक नियमावर बोट ठेवून गाडी चालवत होते. पुढे घाट सुरू झाला, वळणदार रस्त्यावरून बस धावत होती आणि ती महिला अक्षरशः जमिनीवर पडून रडत होती, किंचाळत होती, वाचवा, कोणीतरी गाडी थांबवा. बसमधील इतर प्रवासी आता ओरडू लागले, अहो ड्रायव्हर साहेब, थोडीशी माणुसकी दाखवा, तिचा जीव जाईल, थांबवा गाडी. पण नाही, त्या दोघांवर जणी शैतानं स्वार झाला होता. त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. संपूर्ण घाट संपेपर्यंत ती महिला वेदनेने तळमळत होती. तिची 2 लहान मुलं आपल्या आईची अवस्था पाहून भेदरलेल्या नजरेने रडत होती. घाट संपल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला. सगळेजण आपल्या जागेवर उठले. त्यांनी एकत्र आवाज उठवला. ते ओरडू लागले, तुम्ही गाडी थांबवता की आम्ही काय करू. एका बाईचा जीव महत्वाचा की तुमचे नियम. लोकांचा संताप पाहून अखेर वाहकाने चालकाला गाडी थांबवायला लावली. तोपर्यंत त्या महिलेने कसा बसा तिच्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला होता. तो सुद्धा मोटरसायकलून बसचा पाठलाग करत निघाला होता. बस थांबतात प्रवाशांनी त्या महिलेला तिच्या मुलांना एका हॉटेलच्या खुर्चीवर बसवलं. काही वेळात तिचा पती तिथे पोहोचला आणि आपल्या पत्नीची अवस्था पाहून तो देखील हैराण झाला होता. तिला लगेच जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला. पण मागील अर्ध्या तासात ज्या महिलेने भोगलं ते आयुष्यभर ती विसरू शकणार नाही. प्रश्न हा नाही की नियम काय सांगतो, प्रश्न हा आहे की माणुसकी कुठे गेली. एका तडफडणाऱ्या
जीवाला पाहून चालक आणि वाहकाचं मन का पाजरलंय. तुमच्या मते या घटनेत नेमकं चूक कोणाची होती? घाट असल्यामुळे गाडी थांबवली नाही असं कारण त्यांच्याकडे सांगण्यात आलं. महिलेच्या जीवापेक्षा तुमचे नियम कायदे महत्वाचे आहेत का? तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.